स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपला दिवस 10वा आणि सकाळचे 7:15 झालेत आणि आपल्याला कपडे सुद्धा धुवायचे आहेत। तर मी आता ब्रश करून वगैरे आवरलो आपली जी छोटी मोठी गोष्टी आहेत। तर आता आपण चहा प्यायचा, चहा बनतोय। चहा पिऊन आपण पटकन आपले कामं आवरून घ्यायचे, कारण की आपल्याला आईला सोडायला सुद्धा यायचं बरोबर 8 वाजता गुळाचा चहा। तर आता बघा आपल्या घरात भजन चालू आहे ते, आणि मी सुद्धा रेडी होतोय कारण की 8 वाजलेत। आई सुद्धा रेडी होते आणि त्यानंतर आपण पटकन आता सोडायला जाणार आहे। मी सॉक्स घालून तयार होतोय, आपल्याला प्रॅक्टिसला सुद्धा कपडे धुतले। अच्छा, मला कुत्र्यांची थोडी भीती वाटते। आई परत ना आज त्या दुकानात आले, डायमंड गार्डन। प्राणायाम आणि एक्सरसाइज कंप्लीट। आज मी 4 राऊंड कंप्लीट केले, पण मी इतका जास्त थकलो नाही, कारण की मी बोलू शकतोय। जर मला बोलता आलं नसतं, मी धापा दिलो असतो, तर मी जास्त थकलो असतो। लास्टचा 5वा राऊंड आपण कंप्लीट करायचा आहे थोडं स्पीडमध्ये, ठीक आहे। त्यानंतर इथे थोडी व्यायाम करेन आणि त्यानंतर आपल्याला घरी सुद्धा जायचं आहे, कामावर जायचं आहे आपल्याला। आता ऑलमोस्ट आपलं सगळं झालं आहे। आता बघा तो रस्ता दिसतोय, इथून ते मी तिथंपर्यंत नाही एक स्प्रिंट मारणार आहे फास्टमध्ये, आणि त्यानंतर आपल्याला जायचं घरी। तर आपण पोचले आपल्या घरी, देवपूजा ऑलरेडी झालेली आहे। तर येताना मी हे सामान आणले, यात थोडंसं सामान आहे। आपण आपल्या बाजारमध्ये गेलो आणि तिथून आपण सामान आणले। मी आता आंघोळ करून आवरणार आहे, कारण की आपल्याला पटपट आवरून कामावर सुद्धा जायचं आहे। तर मित्रांनो, माझी सुद्धा आता आंघोळ झालेली आहे पूर्ण, आणि तुम्ही आता इथे बघू शकताय आजचा आपला मेन्यू आहे। कालची आमटी, बटाट्याची भाजी, भात आणि चपाती। तर मी लवकरात लवकर जेवून घेतो, कारण आपल्याला कामावर सुद्धा जायचं आहे। जय श्रीराम। तर माझं जेवण झालंय आणि आता आपण कामावर निघणार आहे, आणि कामावरून आज आपण 4 वाजता घरी येणार आहे परत। तर बघू 4 पर्यंत आपण किती डिलिव्हरी मारू शकतोय। कामावर पोचलो, 1 2 3 4 5 आणि 10 रुपयाची टिप, 6 7, आणि आता आपल्याला घरी पण जावं लागणार आहे, कारण की 4 वाजल्यात आपल्याला कॉलेजला सुद्धा जायचं आहे। तर आपले आज 7 पूर्ण झाले, आता 6 वाजणार आहेत लवकरच। तर तुम्ही मला पटकन आवरून निघायला पाहिजे। माझं जेवण झालेलं आहे, तर बघू शकता आपण हाय शर्ट घातलं आहे। आता पटकन मी निघणार आहे कॉलेजसाठी, ठीक आहे। तर चला जाऊया कॉलेज। बरं, आपलं कॉलेज जे आहे ते सुटलेलं आहे, आणि आपण आता तुम्ही बघू शकता आपण आलो आता डायमंड गार्डनमध्ये। तिथं थोडी वेळ मी रिलॅक्स करेन आणि जरा व्हिडिओ एडिट करेन, त्यानंतर आपण घरी जाईन। आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची होती, तर आई जी आहे ती घरी गेली पण असेल आता, कारण की आपल्याला खूप वेळ झाला आहे। आई लवकर घरी जाते, आता 8 वाजून गेलेत, खूप वेळ झाला आहे, अर्धा तास होऊन गेला आहे बहुतेक जास्त। आज शनिवार होता, 2 ते 3 लेक्चर झाले। आज तुम्हाला कॉलेज दाखवलं नाही मी, पण पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की मी तुम्हाला कॉलेज दाखवेन। तर अशा तऱ्हेने आपलं घरात आगमन झालं आहे, आणि इथे बघू शकताय आईसुद्धा आल्या कामावरनं। आणि आईकडे एक गुड न्यूज आहे, माझ्याकडे पण एक गुड न्यूज आहे, की आपण ह्या येत्या 19 तारखेला गावी चाललोय। तर तुम्हाला तिथलं सुद्धा दाखवतो की माझं गावचं घर कसं आहे किंवा काय। सिंपल आहे, बांधायचं आहे, पण एक्साइटिंग माझी एक्साइटमेंट खूप जास्त आहे, कारण की आपल्याला ह्यावेळी पूजा घालायची सत्यनारायणांची, होय। आणि ह्यावेळी कसं आपण मंडप वगैरे सजवून मस्तपैकी असं पूजा मंडप घालायचंय, हा ते तुम्हाला सगळं दाखवेन। आता इथं बघा आम्ही आता आईनं नवीन झाडू आणलाय, हा तर तो देवाऱ्यापाशी ठेवलाय, हळदी कुंकू लावून हळूहळू गावी जायची तयारी सुरू आहे। आणखीन एक माझ्याकडे छोटी गुड न्यूज आहे, पण माझ्यासाठी खूप मोठी गुड न्यूज आहे ती, आणि ते आता आम्ही डिक्लेअर करणार नाही, ते तुम्हाला अंकुश सिद्ध व्हिडिओ मध्ये डिक्लेअर करेल। त्यासाठी एक स्पेशल ब्लॉग येणार आहे, हा काय त्या स्पेशल ब्लॉग मध्ये की मी तुम्हाला सांगेन की ती खुशखबरी काय आहे। तोपर्यंत ब्लॉग बघत राहा आणि विश्वास ठेवा, ठीक आहे। मी तुम्हाला भेटतो आपल्या पुढच्या ब्लॉग मध्ये। तात्पुरतं जय श्रीराम, जय हिंद, जय महाराष्ट्र, बाय बाय।